नमस्कार. कस्तुरीच्या सर्व प्रेक्षकांना आज 21 फेब्रुवारीच्या हार्दिक शुभेच्छा. 21 फेब्रुवारी आपल्याला दोन महत्त्वाच्या कारणांनी ठाऊक आहे. एक म्हणजे जागतिक मातृभाषा दिन आणि दुसरं म्हणजे ज्यांच्या साधनेमुळं मानवाची वाटचाल महामानवाकडे झाली त्या श्री अरविंद घोष यांच्या सहकारी मीरा अल्फांजा, ज्यांना आपण माताजी म्हणून ओळखतो, त्यांचा जन्मदिवस. हा जन्मदिवस पॉंडिचेरी आश्रमामध्ये दर्शन दिन म्हणून साजरा केला जातो. आज या दर्शन दिनाच्या निमित्तानं कस्तुरी आपल्यासाठी एक अनोखा कार्यक्रम घेऊन आलेली आहे. मी अनोखा यासाठी म्हणती आहे कारण हा कार्यक्रम कस्तुरी करत आहे देवगिरी रेडिओ केंद्र 91.2 यांच्या संयुक्त विद्यमाने. देवगिरी रेडिओ केंद्र आपण ऐकलंच असेल. हे केंद्र चालवलं जातं ते लहुजी साळवे आरोग्य केंद्र या ठिकाणी. लहुजी साळवे आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर दिवाकर दादा कुलकर्णी आणि सविताताई कुलकर्णी गेल्या 25 ते 30 वर्षांपासून सातत्यानं सेवा देत असलेलं दाम्पत्य आहे. माझी आणि सरांची ओळख झाली ती भारतीय शिक्षण मंडळ याच्या माध्यमातून. भारतीय शिक्षण मंडळाचं काम असो, पुनरुत्थान विद्यापीठाचं काम असो, हे करत असताना सरांचं वेळोवेळी मिळत गेलेलं मार्गदर्शन, त्यांच्या स्वतःच्या कामातून जाणवत गेलेली मूल्यांची रुजवणूक ही अशा प्रकारची होती की माणसानं आतमध्ये डोकवावं आणि आतमध्ये डोकवून व्यापक व्हावं. दिवाकर दादांची ही प्रवृत्ती मला कुठेतरी श्री अरविंदांचा जो पूर्णयोग आहे या पूर्णयोगाशी नातं सांगणारी वाटते. कारण सावित्रीच्या माध्यमातून जो पूर्णयोग श्री अरविंदांनी वर्णिलेला आहे याच्यामध्ये माणसानं प्राप्त केलेलं परिपूर्णत्व आणि त्या परिपूर्णत्वाचा वापर या इहलोकासाठी, या जगासाठी, मला वाटतं दिवाकर दादा आणि सविताताई अव्याहतपणाने हे जे कार्य करत आलेले आहेत, या कार्याला जो आध्यात्मिकतेचा पाया आहे त्या पायामुळेच अशा प्रकारची कार्य ही एका विशिष्ट उंचीवर जात असतात. दिवाकर दादा, मला खरोखर या निमित्तानं आपल्याला सांगायला आवडेल, बाबा आमटे आणि साधनाताई यांना प्रत्यक्षात बघण्याचा योग कधी आलेला नाही. त्यांना मी जाणून घेतलं ते त्यांच्या कार्यामधून, त्यांच्या पुस्तकांमधून. पण तशाच निष्ठेनं कार्य करणारं हे दाम्पत्य औरंगाबाद शहरामध्ये आहे, याचा आम्हाला सगळ्यांना फार अभिमान आहे. आणि म्हणून आपल्या या कार्याला मी सुरुवातीलाच मनोभावे वंदन करते. आपल्या देवगिरी केंद्रावरून आपण श्री अरविंदांचे विचार मला व्यक्त करण्याची संधी दिली आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण संयुक्त विद्यमानं हा आजचा कार्यक्रम करतो आहोत. कस्तुरीच्या प्रेक्षकांसाठी मला तुम्हाला विनंती करायला आवडेल, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ हे कशा प्रकारे कार्य करतं, त्याच्या स्थापनेपाठीमागचं उद्दिष्ट काय, कार्याचं स्वरूप काय, याची आपण कृपया आमच्या प्रेक्षकांना माहिती द्यावी. नमस्कार. आज पूज्य माताजींचा जन्मदिवस आहे. भारतातील द्रष्टे ऋषी योगी अरविंद यांच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या पॉंडिचेरी येथे पूजनीय माताजी आल्या आणि त्यांनी आपली कर्मभूमी ही आपली भारत माता ठरवली. संपूर्ण आयुष्य
भारत मातेच्या सेवेसाठी आणि पावन अशा प्रकारच्या प्राचीन सांस्कृतिक मूल्यांच्या संवर्धनासाठी ऋषी योगी अरविंद यांच्या प्रेरणेने पूजनीय माताजींनी व्यतीत केलं. त्यांचे या भारतभूमीवरती अनंत कोटी उपकार आहेत. त्यांच्या जयंती दिनी त्यांना विनम्र अभिवादन. वृंदाताई नमस्कार. आपण कस्तुरी यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाला आज व्यक्त होण्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या संस्थेवरती प्रेम आहे. मी आपले सुरुवातीलाच मनपूर्वक आभार व्यक्त करतो. संभाजीनगर म्हणजे महाराष्ट्रातल्या औरंगाबाद शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानची स्थापना 1988 साली झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामातून प्रेरणा घेऊन इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या काही तरुण डॉक्टरांनी स्वतःचा निजी व्यवसाय न करता सामाजिक काम करावं म्हणून या संस्थेची निर्मिती केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम पंत हेडगेवार यांची 1989 साली जन्मशताब्दी होती आणि या जन्मशताब्दी वर्षामध्ये संपूर्ण देशभरामध्ये 1 लक्ष सेवा कार्य उभी राहावीत आणि आपल्या देशातील वंचित उपेक्षित अशा समाजाची सेवा व्हावी, त्यांच्या समस्या सुटाव्यात. यावर्षी अशा प्रकारचे सेवा कार्य निर्माण व्हावेत आणि त्यातून एक मोठं सामाजिक काम उभं राहावं असा संकल्प संघाच्या तत्कालीन मंडळींनी केला. त्या संकल्पातलाच एक भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान आणि संभाजीनगर शहरातील डॉक्टर हेडगेवार रुग्णालय हे आहे. एक मध्यवर्ती आरोग्याची सेवा देणारं, विश्वासानी आणि ज्याला प्रेमपूर्वक माणुसकीपूर्वक अशा प्रकारची आरोग्य सुविधा विश्वासाची सगळ्यांना मिळेल अशा प्रकारची ही संस्था सुरू झाली. पण संस्था चालकांच्या मनामध्ये केवळ एवढंच करून थांबायचं असं नव्हतं, तर त्याच्या आधारावरती ज्या ज्या ठिकाणी अजूनही समाजाला सामान्य गरजा मिळत नाहीत किंवा आरोग्य आणि स्वाभिमान ज्याला आपण दैनंदिन आवश्यक गरजा म्हणतो अशा ज्या समाजाच्या पूर्ण होत नाहीत, विकासाचा अभाव आहे, अशा समाजामध्ये आणि काही सामाजिक काम करावं अशी ही संकल्पना होती. त्यातून 31 डिसेंबर 1989ला संभाजीनगर शहराच्या मिलिंदनगर या मोठ्या सेवा वस्तीमध्ये म्हणजे झोपडपट्टीमध्ये गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र सुरू झालं. याचबरोबरीने पुढच्या 3 वर्षांच्या मध्ये विविध वस्त्यांच्या मध्ये आणखीन 2 आरोग्य केंद्र सुरू झाली आणि 1994 साली ग्रामीण भागामध्ये सुरू झालेल्या आणखीन 3 आरोग्य केंद्रासह हे डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या बाहेर असलेलं काम याचा विस्तार होत गेला. या सगळ्या कामाचा नैसर्गिक आणि स्वाभाविक अशा प्रकारचा विस्तार व्हावा म्हणून संस्थेने असं ठरवलं की याच्यासाठी एक स्वतंत्र विश्वस्त व्यवस्था निर्माण केली पाहिजे आणि म्हणून सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ या संस्थेची स्थापना 1994 साली झाली. आपल्या समाजामध्ये कुणीही विकासापासून वंचित राहू नये, प्रत्येकाला स्वाभिमानी आयुष्य जगता आलं पाहिजे, स्वावलंबी आयुष्य जगता आलं पाहिजे आणि आपल्या समाजाच्या समस्या आपणच सगळ्यांनी समाज म्हणून सोडवल्या पाहिजेत अशा प्रकारची भूमिका घेऊन या कामाची वाटचाल सुरू आहे. आजच्या स्थितीमध्ये संभाजीनगर शहरामध्ये एकूण 60 सेवा वस्त्यांच्या मध्ये 3 आरोग्य केंद्र आहेत. 2006 साली परमपूजनीय श्री गुरुजी संघाचे द्वितीय सरसंघचालक यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये श्री गुरुजी चलचिकित्सालय हे शहरामध्ये संस्थेने सुरू केलं. याचबरोबरीने बाल शिक्षणामध्ये स्वतःचा एक म्हणजे भारतीय तत्वचिंतनाचा
जो सार आहे तो यावा म्हणून संस्थेने ओंकार बालवाडी हा बाल शिक्षण संशोधन प्रकल्प आपल्या शहरामध्ये सुरू केला. त्याचबरोबरीने सेवावस्थांच्या मधील महिलांचं सक्षमीकरण व्हावं, तरुणांच्या वरती आणि ज्या तरुणी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांच्यावरती पण चांगल्या प्रकारचे संस्कार व्हावेत, त्यांनी शिक्षणाचा मार्ग अवलंबावा म्हणून विद्यार्थी विकास प्रकल्प आणि किशोरी विकास प्रकल्प याचाही प्रारंभ संस्थेने केला. हे काम शहरामध्ये सेवावस्थांच्या मध्ये सुरू असताना आपल्याच जिल्ह्यामध्ये अतिदुर्गम भागात, म्हणजे शहरापासून जवळ असून देखील जिथे सामान्य सुविधा मिळत नाहीत अशा ग्रामीण भागामध्ये देखील संस्थेने काम सुरू केलं. 3 आरोग्य केंद्र ग्रामीण भागामध्ये पण झाली. क्रमशः या सगळ्या कामाचा विकास होत गेला. आजच्या स्थितीमध्ये संभाजीनगर शहरामधल्या 60 वस्त्या, जालना शहरामधल्या 10 वस्त्या आणि 10 गावं आणि जवळपास महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांच्या मध्ये 270 गावांच्या मध्ये सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ या संस्थेचा विस्तार आहे. समाज आणि समाजाच्या समस्या स्वतःहून सोडाव्यात, समाजाच्या आधाराने सोडाव्यात, ही मूळ संकल्पना या संस्थेच्या कामाची आहे. म्हणून स्वेच्छा कार्य हा संस्थेचा एक मोठा, ज्याला आपण म्हणू असा एक, ज्याला आपल्याला प्रकर्षाने सांगता येईल अशा प्रकारचा एक मुद्दा आहे. जवळपास 1,500 ते 2,000 स्वेच्छा कार्यकर्ते या सगळ्या कामामध्ये सहभागी आहेत. अनेक प्रकारची दानशूर मंडळी, वेगवेगळ्या प्रकारच्या कॉर्पोरेट जगतामधल्या कंपन्या आणि काही शासकीय योजना ह्या संस्थेच्या कामामध्ये सहभागी आहेत. लोकसहभाग हे संस्थेचं मोठं उद्दिष्ट आहे आणि या उद्देशाने सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ हे कार्यरत आहे. वा, दिवाकर दादा, मी थोडं बहुत ऐकून होते, पण खरंच या मंडळाबाबत मला एवढी सगळी सखोल माहिती नव्हती. आणि जसजसं तुम्ही हे सगळं सांगत गेलात ना, मी स्वतः सुद्धा खरंच अचंबित होत गेले. आपण खरा भारत हा सामान्य माणसामध्ये आहे, खरा भारत खेड्यामध्ये आहे आणि ग्रामीण भागासाठी जे काही विकास कार्य करता, वस्तीतल्या महिलांसाठी जे काही विकास कार्य करता, या काळामध्ये मला वाटतं या सगळ्याच गोष्टी युवा पिढीला फार मार्गदर्शक आणि प्रेरक ठरणाऱ्या आहेत. याच मंडळाच्या वतीनं आपण देवगिरी रेडिओ केंद्र सुरू केलेलं आहे. मला जाणून घ्यायला आवडेल, या देवगिरी रेडिओ केंद्राच्या स्थापनेपाठीमागे आपण काय काय विचार केलेला होता, कशा प्रकारे याला मान्यता मिळाली आणि कसं काम हे सुरू झालं. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने जे सगळी कामं चालतात आणि समाजाचा एक मोठा व्यापक पाठिंबा या सगळ्या कामाला आहे. ज्या मंडळींनी संस्थेच्या सगळ्या कामाचा एका अर्थाने आधार घेऊन स्वतःचं जीवन उन्नत केलेलं आहे आणि समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतःहून वेगवेगळ्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे, अशांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं म्हणून सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाने कम्युनिटी रेडिओ ही योजना राबवण्याचं ठरवलं. केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने आणि अशा प्रकारची योजना ही लोकसहभागासाठी आणि लोकांच्यासाठी म्हणून रेडिओ अशा प्रकारच्या संकल्पनेने आहे. ही जी योजना आहे, ही योजना सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या कामासाठी उपयोगात आणावी म्हणून 2014 साली संस्थेने यासाठी केंद्र शासनाकडे मागणी केली. रीतसर त्याचा प्रस्ताव पाठवला आणि सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे की या वर्षीच्या 26 जानेवारीपासून, म्हणजे आपला देश आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. 75 वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळून झालेली आहेत आणि या शुभ दिवशी हा जो रेडिओ देवगिरी आहे 91.2 मेगाहर्ट्ज FM रेडिओ वारसा लोकसंस्कृतीचा हा जो रेडिओ आहे तो जनतेच्या सेवेमध्ये आणि आपण सुरू केलेला आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा या
भारतभूमीमध्ये जे तत्त्वज्ञान निर्माण झालेलं आहे ते वेगवेगळ्या महापुरुषांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या पंथ उपपंथांच्या माध्यमातून आणि त्याचा प्रचार आणि प्रसार हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. या तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा, ते जनतेपर्यंत जावं आणि ही जी संस्कृती आहे ती प्रामुख्याने लोकसंस्कृती आहे आणि लोकांनी जपणूक केलेली संस्कृती आहे, जोपासना केलेली संस्कृती आहे. आणि म्हणूनच रेडिओ देवगिरीचं जे घोषवाक्य आहे ते वारसा लोकसंस्कृतीचा, अशा प्रकारचं हे घोषवाक्य आहे. सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला, म्हणजे कुणीही एखाद्या वस्तीमधली महिला असेल, तरुण असेल, पुरुष असेल, त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये केलेलं दैदिप्यमान काम जे असतं ते सगळ्यांच्या समोर यावं, सगळ्यांना त्याच्यातून प्रेरणा मिळावी आणि त्याचसोबत आपल्या या पुण्यपावन भारतभूमीच्या विचार संस्कृतीचं संरक्षण व्हावं, जोपासना व्हावी, प्रचार व्हावा याच्यासाठी म्हणून रेडिओ देवगिरी हा जनतेसाठी काम करणार आहे. गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र MIDC रेल्वे स्टेशन एरिया या ठिकाणी या रेडिओचा स्टुडिओ आहे, तिथून याचं प्रक्षेपण होणार आहे आणि संभाजीनगर मधील सर्व प्रकारच्या सामाजिक कामांना आणि एक चांगलं व्यासपीठ मिळावं व्यक्त होण्यासाठी म्हणून जी कर्तृत्ववान मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कामाने, आपल्या स्वतःच्या योगदानाने स्वतःचा ठसा उमटवतात, त्यांनी व्यक्त व्हावं आणि त्यांच्यापासून समाजाने प्रेरणा घ्यावी, अशा प्रकारचा उपक्रम हा या रेडिओच्या माध्यमातून अखंडपणे राबवण्याचा मानस संस्थेचा आहे. आपण देखील या सगळ्या रेडिओच्या माध्यमातून योगी अरविंदांचे विचार, पूज्य माताजींचे विचार हे प्रसारित केलेले आहेत. वृंदाताई, हा जो काही प्रयास आहे, हा प्रयास आपल्या सगळ्यांना मिळून आपली जी भारतभूमी आहे, आपली जी भारत माता आहे, तिला आपल्याला सगळ्यांना परमवैभवाला न्यायचं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची प्रयत्नाची दिशा ही एकच आहे. आपण सगळे मिळून हा जो भारताचा विजय रथ आहे, जो सुरू झालेला आहे, त्याला जोमानं पुढे नेऊयात. कस्तुरी यूट्यूब चॅनलनी या निमित्ताने आणि पूजनीय माताजींना वंदन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. रेडिओ देवगिरी 91.2 वारसा लोकसंस्कृतीचा हा FM कम्युनिटी रेडिओ याची माहिती सांगण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान, डॉक्टर हेडगेवार रुग्णालय आणि सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद दिवाकर दादा, आपण खूप छान पद्धतीने आम्हाला ही माहिती दिली. या देवगिरी रेडिओ केंद्राचे संचालक म्हणून सध्या जबाबदारी सांभाळत आहेत श्री लक्ष्मीकांत धोंड सरांचे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी माधुरीताईंची भेट जी झाली ती आकाशवाणीमुळे. या आकाशवाणीमुळेच आमच्यामध्ये उच्चाराचं आणि भाषेचं एक भानसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर विकसित झालं. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मला धोंड सरांना विचारायला आवडेल, सर, देवगिरी रेडिओ केंद्राच्या भावी काळातल्या योजना काय काय आहेत? सध्याचे कार्यक्रम तर आम्ही ऐकतोच आहोत, परंतु या कार्यक्रमांचं विस्तृत स्वरूप आपण कस्तुरीच्या प्रेक्षकांना आवर्जून सांगावं अशी मी आपल्याला विनंती करते. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने जे विविध उपक्रम हाती घेतले जातात त्यापैकी एक उपक्रम म्हणजे कम्युनिटी रेडिओ. या रेडिओचं नाव आहे रेडिओ देवगिरी आणि याची फ्रिक्वेन्सी आहे 91.2. कम्युनिटी रेडिओ म्हणजे नेमकं काय? कम्युनिटी रेडिओ हा एका विशिष्ट समाजासाठी, विशिष्ट भागातील लोकांसाठी किंवा विशिष्ट हेतूने निर्माण झालेला असा हा कम्युनिटी रेडिओ असतो. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचं वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जे काम चालतं ते काम या व्यासपीठावरून सर्वदूर पोचावं यासाठी रेडिओ देवगिरी हा कम्युनिटी रेडिओ सुरू करण्यात आलेला आहे. या रेडिओवरून
वेगवेगळे उपक्रम सांगितले जातात जे सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीनं राबवले जातात. त्यांचं प्रशिक्षण असो, त्यांच्या लाभार्थी असो, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रगतीच्या वाटा सांगणारी भाषणं असो, मुलाखती असो, हे तर सगळं आहेच आहे. पण रेडिओ ज्या परिसरात ऐकवला जातो त्या परिसरातल्या इतर लोकांनाही या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा म्हणून त्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रमही राबवतो. त्या उपक्रमांमध्ये काही कार्यक्रम असे असतात की जे सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. त्या महत्त्वाच्या कार्यक्रमांचं थेट प्रसारणही आम्ही करतो किंवा त्या कार्यक्रमात सहभागी झालेले जे लोक आहेत त्यांच्या मुलाखती, त्यांची भाषणंही आम्ही प्रसारित करत असतो. सर्वसामान्यपणे प्रत्येक माणसाच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याचं प्रसारण या रेडिओवरून केलं जातं. उदाहरणार्थ, आरोग्य हा प्रत्येकाच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेचा आणि परवलीचा शब्द आहे. त्यामुळे त्या आरोग्याच्या संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखतीतून किंवा त्यांच्या बोलण्यातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो. याशिवाय निसर्ग आणि मानव यांचं जे नातं आहे, हा निसर्ग प्रत्येकाने जपला पाहिजे याची जाणीव करून देण्यासाठी निसर्गायन नावाचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करतो. सर्वसाधारणपणे काही व्यक्ती अशा असतात की ज्यांचे विचार हे आपल्याला प्रेरणादायी ठरणारे असतात. अशा लोकांच्या पुस्तकातून किंवा त्यांच्या विविध ठिकाणी असलेल्या विचारातून विचारधन हा कार्यक्रम आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो. हे झालं सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या आवश्यकतेनुसार केलेल्या गोष्टी. आता इथल्या लोकांचं उन्नयन व्हावं किंवा त्यांना प्रगतीचा मार्ग मिळावा यासाठी आणखी काही गोष्टी सांगितल्या जातात. त्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांची ओळख हा एक कार्यक्रम आहे. आपल्या परंपरेतले जे खेळ आहेत त्या खेळांची माहिती व्हावी आणि मैदानावर जास्तीत जास्त लोकांनी, मुलांनी खेळावं या आजच्या ताणतणावाच्या कालखंडामध्ये मोबाईल किंवा लॅपटॉप यापासून थोडंसं बाजूला होऊन मैदानात त्यांनी खेळावं यासाठी भारतीय खेळांची माहिती ही सुद्धा सांगितली जाते. याशिवाय प्रत्येकाच्या कलागुणांना वाव मिळावा, कारण हे त्यांचंच व्यासपीठ आहे, त्यांच्यासाठीच निर्माण केलेलं व्यासपीठ आहे. त्यामुळं या व्यासपीठावरून प्रत्येकाच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी काही जणांची गाणी, काही जणांचे गोष्टी सांगणं असो किंवा जोक सांगणं असो, आपल्या अंगातील ज्या कला आहेत त्या कलांचं सादरीकरण या ठिकाणी केलं जातं. मग त्यात नाटक आहे, गीत आहे, नृत्यात्मक गाणी आहेत, या सगळ्या गोष्टीसुद्धा या रेडिओ देवगिरीवरून आम्ही प्रसारित करत आहोत. एकूणच या रेडिओ देवगिरीच्या कार्यक्रमाचा पसारा जर बघितला आपण, तो सर्वसामान्य माणसांपासून प्रतिथयश बुद्धिवान लोकांपर्यंत सगळ्यांसाठी या रेडिओ देवगिरीचे कार्यक्रम आहेत. याचा लाभ अनेक श्रोते अनेक वेळेला घेत असतात आणि त्यांच्या प्रतिक्रियाही आमच्यापर्यंत पोहोचत असतात, ज्यामुळं आम्हाला आणखी उत्साहानं काम करण्यास प्रोत्साहन मिळतं. धन्यवाद धोंड सर. आपण खूप छान आणि विस्तृत माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी दिलेली आहे. आम्हाला निश्चितच दररोज देवगिरी रेडिओ केंद्र 91.2 हे ऐकायला आवर्जून आवडेल. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊ शकलो ते श्री अरविंद केंद्र औरंगाबाद याच्या माध्यमातून आम्ही गेल्या 6 महिन्यांपासून जे कार्यक्रम सातत्याने चालवतो आहोत त्याच्या बळावर, त्याच्या जोरावर, आणि त्यामुळे श्री अरविंद केंद्र औरंगाबादची प्रतिनिधी म्हणून, युवा समन्वयक म्हणून मी देवगिरी रेडिओ केंद्रावरती विचार व्यक्त केलेले होते. त्यामुळे मी या केंद्राचे संचालक माननीय
रामेश्वरजी राठी सर यांचे देखील या ठिकाणी आवर्जून आभार व्यक्त करते. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले या मंडळाचे संचालक दिवाकर दादा कुलकर्णी, त्यांच्या सुविद्य पत्नी सविताताई, त्यांना सहकार्य करणारे श्री कमलेबंधू, श्रीयुत राक्षे आणि माझ्या आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका बजावणारे, भाषा भान जागृत करणारे श्रीयुत धोंड सर आणि धोंड मॅडम, या सर्वांचीच मी कस्तुरीच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. श्रोतेहो, विचारधन या मालेत ऐकूयात श्री अरविंद घोष यांच्या परिचयाचा भाग पहिला. वाचनस्वर आहे प्राध्यापिका वृंदा देशपांडे जोशी यांचा. श्री अरविंद घोष यांचं हे 150वे जयंती वर्ष आहे. ते राष्ट्रीय पातळीवर साजरं करण्याची घोषणा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा दिनी म्हणजेच 12 जानेवारी 2022 रोजी केली. स्वामी विवेकानंद आणि श्री अरविंद यांची अध्यात्मशक्ती, राष्ट्रभक्ती युवा पिढीला चिरंतन प्रेरणादायी ठरणारी आहे. त्यांच्या प्रेरणेतून होणारं कार्य विश्वकल्याण साधणारं आहे. शाळेत भारताचा इतिहास अभ्यासत असताना आपण जहाल क्रांतिकारकांच्या यादीत श्री अरविंद कृष्णधन घोष हे नाव निश्चितच ऐकलेलं असेल. या क्रांतिकारकाच्या आयुष्याचा मागोवा आपण घेतला तर फार आश्चर्यकारक अशा गोष्टी आपल्या हाती लागतात. वयाच्या 7व्या वर्षापासून वयाच्या 21व्या वर्षीपर्यंत जाणीवपूर्वक त्यांना परदेशी शिक्षण दिलं गेलं. मातृभाषेचे आणि मातृभूमीचे कोणतेही संस्कार त्यांच्यावर होऊ नयेत याची काळजी अगदी पहिल्या 7 वर्षांच्या वयात देखील घेतली गेली. वयाच्या 21 वर्षांचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं, माणसाच्या जडणघडणीच्या दृष्टीनं त्याची मतं ठाम होण्याच्या आणि भूमिका निश्चित होण्याच्या दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. संपूर्णतः परकीय संस्कृतीत वाढलेले श्री अरविंद भारतीय संस्कृतीचे उद्गाते म्हणून पुढे येतात. त्यावेळेला स्वाभाविकच आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. मुक्तिगाथा महामानवाची या चरित्रामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी सगळा जीवनपट श्री अरविंदांच्या साहित्याचे संदर्भ घेत उलगडलेला दिसून येतो. उत्तरयोगीमध्ये ज्योत्स्नाताईंनी अगदी एखाद्या कादंबरीच्या पद्धतीनं श्री अरविंद यांचं जीवन आपल्यासमोर उलगडलं. क्रांतिकारक श्री अरविंद या प्रभाकर नुलकर यांच्या पुस्तकात त्यांच्या स्वातंत्र्य कार्याची पूर्ण ओळख होते. भारतीय संस्कृतीच्या आकलनासाठी, अभिसरणासाठी आणि मानवी संस्कृतीच्या विकसनासाठी त्यांनी प्रदीर्घ काळ पॉंडिचेरी इथं तपस्या केली. या काळातील साधनेमधून त्यांचं जे काही योगिक सामर्थ्य वाढलेलं होतं, हे योगिक सामर्थ्य मानवाला महामानवाच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी उपकारक आणि अपरिहार्य ठरणारं आहे. याचा प्रत्यय जगभरातले नागरिक पॉंडिचेरीमधल्या श्री अरविंद आश्रमात येऊन घेत असतात. दर्शनदिनी आश्रमात त्यांच्या समाधीस्थानाबरोबरच त्यांच्या निवासस्थान असलेल्या दालनांचं देखील दर्शन घडतं. 15 ऑगस्ट हा श्री अरविंद यांचा जन्मदिन. मदर किंवा माताजी म्हणजेच त्यांच्या आध्यात्मिक सहसाधक मीरा अल्फान्जा यांचा जन्मदिन 21 फेब्रुवारी. त्यांच्या पॉंडिचेरी येथील कायमस्वरूपी आगमनाची तारीख 24 एप्रिल आणि सिद्धिदिन म्हणून प्रसिद्ध असलेला 24 नोव्हेंबर हे 4 दर्शन दिन म्हणून पॉंडिचेरी आश्रमात मोठ्या उत्साहानं साजरे होतात. विचारधन या मालेत आत्ताच आपण ऐकलत
श्री अरविंद घोष यांच्या परिचयाचा भाग पहिला. वाचनस्वर होता प्राध्यापिका वृंदा देशपांडे जोशी यांचा. श्रोते हो, विचारधन या मालेत आज जाणून घेऊयात श्री अरविंद घोष यांचे राष्ट्रविषयक विचार. वाचनस्वर आहे प्राध्यापिका वृंदा देशपांडे जोशी यांचा. नमस्कार. जहाल क्रांतिकारी म्हणून सुपरिचित असलेले श्री अरविंद घोष जेव्हा एकदम राजकीय संन्यास घेऊन पॉंडिचेरी येथे योग साधनेमध्ये रममाण झाले, तेव्हा त्यांच्या बाबतीत अनेक तर्क वितर्क लढवले गेले. अनेकांनी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या आंतरिक आदेशाला प्रमाण मानणाऱ्या या माणसाला स्वतःचा रस्ता अगदी स्वच्छ आणि स्पष्ट असा दिसत होता. भारताचं स्वातंत्र्य निश्चित असल्याची आंतरिक शाश्वती त्यांना मिळालेली होती. त्यानंतर त्यांच्या निहित कार्याकडं योग साधनेच्या माध्यमातून ते वळाले. भारतीय दृष्टिकोनातून राष्ट्र म्हणजे काय याची मांडणी त्यांनी त्यांच्या विविध लेखनातून नेमक्या पद्धतीनं केलेली आहे. श्री अरविंदांना राष्ट्र म्हणजे केवळ भूमी, केवळ जमिनीचा तुकडा कधीच वाटला नाही. या भूमीमध्ये जे चैतन्य आहे, सर्वसामान्य माणसाचं पंचप्राण ओतून सर्वस्व अर्पण करून जे जगणं आहे, ते जगणं त्यांना राष्ट्र या संकल्पनेचा विचार करताना जास्त महत्त्वाचं वाटतं. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह अशा तत्त्वज्ञानाच्या संकल्पनांमधून त्यांनी राष्ट्राचा विचार केलेला आहे. राष्ट्राचा सूक्ष्म देह हा राष्ट्राच्या कारण शरीरामध्ये जे खोलवर दडलेलं अस्तित्व असतं त्यामधून उदयाला येतो. युगानुयुग घेतलेल्या अनुभवांमधून तयार झालेली विशिष्ट अशी मानसिकता राष्ट्राला वैशिष्ट्यपूर्ण बनवते. राष्ट्र किंवा देश म्हणून ज्या भूभागाला आपण ओळखतो, त्या भूभागावरील माणसांमुळं, समाजामुळं राष्ट्राचं जिवंतपण व्यक्त होत असतं. ही माणसं राष्ट्राचा खरा प्राण आहेत. राष्ट्रीय भावना म्हणजे काय हे सांगताना श्री अरविंद म्हणतात, राष्ट्रीय संपत्तीचं, आपल्या संस्कृतीचं, आपल्या वैभवाचं भान असणं आणि त्याचं जतन व संवर्धन करण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करणं ही राष्ट्रीय भावना आहे. राष्ट्रीय भावनेचा अभाव हा देशाच्या अस्तित्वाला घातक ठरतो. अखिल मानवजातीच्या मूलभूत एकतेवर भर देणारी, वेदांतावर आधारित आध्यात्मिक प्रेरणा आणि अनुरूप राजकीय इच्छाशक्ती यांचा उत्कृष्ट मेळ राष्ट्राला समर्थ करू शकतो. श्री अरविंद लिहितात, भारत माता आमच्याकडून आमची हृदय, आमची जीवनं यांची मागणी करत आहे. आम्ही आमच्या मातेप्रत स्वतःला किती समर्पित करू शकतो. आमचे कष्ट, आमच्या सोयीसुविधा, आमची सुरक्षितता, आमची जीवनं तिला किती प्रमाणात देऊ करतो. स्वपरित्याग करून मातेच्या कुशीतून नव्या हृदयासह जन्म घेण्याची आमची तयारी असेल तरच भारत मातेची सेवा आम्ही करू शकू. भारत माता आम्हाला विचारत आहे, तुमच्यापैकी किती जण माझ्यासाठी जगायला तयार आहात? तुमच्यापैकी किती जण माझ्यासाठी प्राणार्पण करायला तयार आहात? श्रोते हो, विचारधन या मालेत आत्ताच आपण जाणून घेतलेत श्री अरविंद घोष यांचे राष्ट्रविषयक विचार. वाचनस्वर होता प्राध्यापिका वृंदा देशपांडे जोशी यांचा.
श्रोते हो, विचारधन या मालेत आज जाणून घेऊयात श्री अरविंद घोष यांचे शारीरिक शिक्षणाविषयीचे विचार. वाचनस्वर आहे प्राध्यापिका वृंदा देशपांडे जोशी यांचा. नमस्कार. भारतीय शिक्षणाची संकल्पना समग्रतेला महत्त्व देणारी आहे. अर्थातच शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण, परिपूर्ण, समग्र विकास झाला पाहिजे हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. श्री अरविंद आणि त्यांच्या आध्यात्मिक सहचारिणी मीरा अल्फांजा म्हणजेच माताजी यांच्या मते शिक्षण परिपूर्ण व्हायचं असेल तर त्याला 5 प्रधान पैलू असले पाहिजेत. शारीरिक, भावनात्मक, मानसिक, आंतरात्मिक आणि आध्यात्मिक. शिक्षणातून या सगळ्यांचा समन्वय साधत जीवनातून सुसंगती प्रतिबिंबित होणं अपेक्षित आहे. आज आपण फक्त त्यांच्या शारीरिक शिक्षणाबाबतच्या विचारांचा परिचय करून घेणार आहोत. मानवाच्या भौतिक जीवनात शारीरिक क्षेत्रावर पद्धतशीरपणा, सुव्यवस्था, शिस्त आणि क्रमबद्धता यांचं नियंत्रण सर्वात अधिक चालतं. शरीर हे सवयीचंच बनलेलं असतं. कोणतंही शारीरिक शिक्षण परिणामकारक व्हायचं असेल तर ते निग्रही, कडक, सांगोपांग, विचारपूर्वक आणि पद्धतशीर असं असलं पाहिजे. स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयी याविषयीची आवड मुलांना लहानपणापासूनच लावली पाहिजे. आजारी पडणं हे आपल्या कमतरतेचं आणि दुर्बलतेचं लक्षण आहे हे मुलांना कळलं पाहिजे. मात्र रोगाची भीती दाखवून आरोग्याची आवड निर्माण करता येत नसते. श्री अरविंदांच्या मते भीती दाखवून शिकण्यास प्रवृत्त करणं ही गोष्ट अत्यंत वाईट आहे. त्यांच्या मते बालकाची सहज प्रवृत्ती योग्य रीतीनं कार्य करीत असताना कोणत्याही तात्विक सिद्धांतापेक्षा तिला अधिक चांगलं ज्ञान होऊ शकतं. पण मुलाला जर काळजीपूर्वक शिक्षण दिलेलं असेल आणि वासना, खरी आवश्यकता यातला फरक ओळखण्यासाठी तो शिकला असेल तरच अशा तऱ्हेची शारीरिक सुस्थिती त्याला लाभू शकते. मुलांना शरीराचं आरोग्य, सामर्थ्य आणि सौष्ठव याच्याविषयी आदर बाळगायला शिकवलं पाहिजे. त्याचबरोबर सौंदर्याचं जीवनातलं विशेष महत्त्वही त्याच्या मनावर बिंबवलं पाहिजे. दुसऱ्यांना खुश करण्यासाठी किंवा कीर्ती मिळवण्यासाठी म्हणून नव्हे, तर केवळ सौंदर्य प्रीती म्हणूनच बालकानं सौंदर्याविषयी उत्कट इच्छा धरली पाहिजे. कारण सौंदर्याचा आविष्कार करणं हे जीवनाचं उद्दिष्ट आहे. प्राणशक्तीच्या शिक्षणाबाबत ते म्हणतात, या शिक्षणानं इंद्रियांचा विकास करून त्यांचा योग्य तो उपयोग करण्यास शिकवावं आणि स्वतःच्या स्वभावाविषयीचं ज्ञान करून घेऊन त्यावर हळूहळू स्वामित्व मिळवावं आणि शेवटी त्याचं संपूर्ण परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता निर्माण करावी. शारीरिक शिक्षणात इतके सखोल संदर्भ त्यांना अपेक्षित आहेत. विचारधन या मालेत आत्ताच आपण जाणून घेतलात श्री अरविंद घोष यांचे शारीरिक शिक्षणाविषयीचे विचार. वाचनस्वर होता प्राध्यापिका वृंदा देशपांडे जोशी यांचा. श्रोते हो, विचारधन या मालेत ऐकूयात श्री अरविंद घोष यांच्या मानसिक शिक्षणाविषयीच्या माहितीचा भाग पहिला. वाचनस्वर आहे प्राध्यापिका वृंदा देशपांडे जोशी यांचा. श्री अरविंद आणि माताजी यांच्या शिक्षणविषयक विचारांचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा स्वाभाविकरित्याच ऑन एज्युकेशन या त्यांच्या ग्रंथाची आठवण येते. या ग्रंथामध्ये
शिक्षणविषयक विचार मोठ्या विस्तारानं मांडलेले आहेत आणि पॉंडिचेरी, नैनिताल या ठिकाणच्या शाळांमधून प्रत्यक्षामध्ये ते अनुसरले देखील जातात. सध्याचा जो काळ आपण अनुभवतो आहोत, या काळात मानसिक आरोग्याचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले दिसतात आणि मग कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे सुयोग्य अशा प्रकारचं मानसिक शिक्षण असलं पाहिजे याची नितांत आवश्यकता आपल्यालाच भासायला लागते. त्यामुळं आज आपण जाणून घेऊयात श्री अरविंद आणि माताजी यांचे मानसिक शिक्षणाबाबतचे विचार. मानसिक शिक्षण हे प्रचलित जरी असलं तरी त्यातल्या उणीवांमुळं ते अपुरं आणि एकांगी ठरतं. या शिक्षणामध्ये मेंदूचा लवचिकपणा वाढवण्यासाठी त्याचा कसरतीसारखा उपयोग होतो. माणसाच्या अधिक उच्च जीवनासाठी तयारी करून देणारं असं मानसिक शिक्षण श्री अरविंद आणि माताजी यांना महत्त्वाचं वाटतं. या मानसिक शिक्षणाच्या 5 अवस्था किंवा 5 टप्पे त्यांनी सांगितलेले आहेत. पहिल्या अवस्थेमध्ये अर्थातच अपेक्षित आहे मनाची एकाग्रता शक्ती आणि अवधान शक्ती यांचा विकास. त्यानंतर दुसऱ्या पातळीवर मनाची व्यापकता, विशालता आणि समृद्धता या मानसिक शक्तींचा विकास आवश्यक आहे. या शक्तींच्या विकसनामुळं जीवनामध्ये मार्गदर्शक ठरेल असा अति उज्ज्वल भाव केंद्रस्थानी ठेवून त्याच्याभोवती सर्व विचारांची, धारणांची सुव्यवस्थित अशा प्रकारची रचना करता येणं शक्य होतं. पाहिजे त्या विषयावर पाहिजे त्यावेळी विचार करण्याची हुकमी शक्ती यावी म्हणून नको असलेल्या विचारांचा त्याग करता आला पाहिजे. विचारांवर संयम ठेवता आला पाहिजे. मनाची निश्चल नीरवता, परिपूर्ण निस्तब्धता विकसित करता यावी आणि मग जाणीवेच्या उच्चतर क्षेत्रांमधून येणाऱ्या अनंत प्रेरणांचा अधिकाधिक परिपूर्णतेनं स्वीकार करता यावा. या दृष्टीनं आपल्याला व्यक्तीची ग्रहण क्षमता वाढवता आली पाहिजे. श्री अरविंद आणि माताजी यांच्या मते या 5 अवस्था किंवा हे 5 टप्पे अगदी सहज साध्य आहेत अशातला भाग नाही आणि शिवाय हे साध्य करून घेताना निरनिराळ्या व्यक्तीसाठी त्याच्या स्वभावाला अनुकूल अशा पद्धती निवडाव्या लागतील. या पद्धती आणि हे मार्ग सुयोग्य पद्धतीने गवसले तर मग मात्र ध्येयाप्रत जाणं कठीण नाही. विचारधन या मालेत आत्ताच आपण जाणून घेतलेत श्री अरविंद घोष यांच्या मानसिक शिक्षणाविषयीच्या माहितीचा भाग पहिला. वाचनस्वर होता प्राध्यापिका वृंदा देशपांडे जोशी. यानंतर विचारधन या मालेत ऐकूयात श्री अरविंद घोष यांच्या मानसिक शिक्षणाविषयीच्या माहितीचा भाग दुसरा. वाचनस्वर आहे प्राध्यापिका वृंदा देशपांडे जोशी यांचा. नमस्कार. मनाचं कार्य जेव्हा आपण पाहतो तेव्हा ज्ञानात्मक कार्य, रचनात्मक कार्य अशा प्रकारची कार्य आपल्याला दिसायला लागतात. श्री अरविंदांच्या मते विद्यार्थ्यांमधील एकाग्रतेची, तादात्म्याची शक्ती जागवणं हे शिक्षकाचं खरं कौशल्य आहे. शिकवल्या जाणाऱ्या विषयाची गोडी निर्माण करणं, प्रगतीची तीव्र इच्छा मनात निर्माण करणं हा त्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. मुलांची एकाग्रता शक्ती, अवलोकन शक्ती, अचूक निरीक्षण शक्ती, स्मरणशक्ती, बोधशक्ती, समजशक्ती यांचा विकास केला पाहिजे. एकाच विषयाचा
वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कसा अभ्यास करावा हे मुलांना सांगितलं पाहिजे. त्यामुळं एखाद्या बौद्धिक प्रश्नाकडं अनेक दृष्टिकोनातून बघता येतं आणि तो प्रश्न हाताळण्याचे, सोडवण्याचे अनेक मार्ग आहेत हे देखील मुलांना कळायला लागतं. पक्षपातीपणा किंवा एककल्लीपणा नाहीसा व्हावा यासाठी कोणत्याही विषयाकडं अनेक दृष्टिकोनातून पाहण्याचा अभ्यास फार महत्त्वाचा ठरतो. त्याच्यामुळे विचारातला एककल्लीपणा आपसूक नाहीसा व्हायला लागतो. आपली विचारपद्धती, विचारसरणी कार्यकारी आणि निर्मितीशील व्हावी असं जर वाटत असेल तर या विविध दृष्टिकोनांमध्ये समन्वयसुद्धा साधता आला पाहिजे. आणि हा समन्वय श्री अरविंद आणि माताजी यांच्या मते अधिक सहज आणि तर्कशुद्ध असला पाहिजे. तो तसा असावा यासाठीच या मानसिक समन्वयाचा मध्यवर्ती केंद्रीय विचार अतिशय काळजीपूर्वक निवडला पाहिजे. कारण त्यावरच समन्वयाचं मूल्य अवलंबून राहील. केंद्रीय धारणा किंवा विचार जितका अधिक उच्च, विशाल, विश्वव्यापी असेल, स्थलकाल मर्यादांच्या अतीत असेल, तितक्या अधिक गुंतागुंतीच्या असंख्य आणि नानाविध कल्पना, धारणा, विचार यामध्ये सुसंवाद निर्माण करणं शक्य होईल. विचारांमध्ये ही सुव्यवस्था निर्माण करण्याचं कार्य एकदम साधणार नाही, पण त्यासाठी मनाची सतत प्रगती होत राहिली पाहिजे. मनाची सतत प्रगती करत राहिली पाहिजे. नवनवीन ज्ञानाच्या प्रकाशात आपल्या जुन्या समजुती, धारणा सुधारल्या पाहिजेत. नवीन विचार, कल्पना, ज्ञान यांचा समावेश करता यावा म्हणून आपल्या विचारांची चौकट अधिकाधिक विशाल करत राहिलं पाहिजे. आपल्या विचारांचं पुन्हा पुन्हा वर्गीकरण आणि नवनवीन सुरचना करण्याचा परिपाठ ठेवला पाहिजे. म्हणजे सर्व विचारसमूहात प्रत्येक विचारास त्याचं योग्य स्थान मिळून संपूर्ण मनालाच सुसंवादी आणि व्यवस्थित स्वरूप प्राप्त होईल. हे झालं ज्ञानार्जन करणाऱ्या मनाचं स्वरूप किंवा मनाचं ज्ञानात्मक कार्य. ज्ञानार्जनाइतकंच मनाचं दुसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे रचनात्मक कार्य. विचारांना विशिष्ट आकार देऊन त्यानुसार कृती करण्यासाठी प्रवृत्त करण्याची शक्ती त्या रचनात्मक कार्यात असते. आपल्या कृतीवर आपला ताबा, संयम राहावा म्हणून हे मनशुद्धीचं कार्य नियमित रीतीनं केलं पाहिजे. यासाठी दररोज नियमितपणं काही वेळ बाजूला राखून ठेवणं चांगलं. म्हणजे त्यावेळी स्वस्थपणं आपले सर्व विचार आपण नीट पारखू शकू आणि आपण केलेल्या समन्वयामध्ये अधिक सुसंवाद आणू शकू. ही सवय एकदा लागली म्हणजे मग कोणत्याही प्रसंगी, कोणत्याही कार्यात आपल्या विचारांवर आपला ताबा कायम राहू शकेल. विशेषतः मनाची एकाग्रता करण्याची, चित्ताची तल्लीन होण्याची शक्ती सातत्यानं जोपासली असेल तर आवश्यक तेवढेच विचार बाह्य कार्यकारी जाणीवेनं मध्ये स्वीकारले जातील, येऊ दिले जातील आणि त्यामुळं ते अधिक शक्तिसंपन्न आणि शीघ्र फलदायी होतील. मन निर्मल करू शकू अशा प्रशांत मनस्थितीत असताना माणूस हळूहळू मनाच्या उच्चतर क्षेत्रापर्यंत खुला होऊ शकतो आणि तिथून येणाऱ्या उत्स्फूर्त प्रेरणांची नोंद करण्यास शिकतो. श्री अरविंद आणि माताजी यांना मानसिक शिक्षण अपेक्षित आहे
माणसाचं रूपांतरण करणारं. विचारधन या मालेत आत्ताच आपण ऐकलत श्री अरविंद घोष यांच्या मानसिक शिक्षणाविषयीच्या माहितीचा भाग 2. वाचनस्वर होता प्राध्यापिका वृंदा देशपांडे जोशी यांचा.